श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारीला 23 वर्षांनी सूर्य आणि शनीचा महायोग आहे आणि मकर संक्रांत, षष्टीला एकादशी दोन्ही एकत्र येत आहेत. बुधवार असून अनुराधा नक्षत्र असल्याने सर्वार्थ आणि अमृतसिद्ध योग आहे. खूपच पवित्र दिवस मानला जात आहे. काय करायचं आहे? सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तीळ घालून आंघोळ करावी. सूर्याला पाण्यात काळे तीळ घालून ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य अर्पण करा. एकादशी आहे. सकाळी सुद्धा तुळशीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करून 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. निर्जला व्रत जमले तर ठीक आहे, नाहीतर फलाहार करा ज्यांचा उपवास असेल त्यांनी. आता मकर संक्रांतीची सुगड पूजेचा वेळ आहे. दुपारी 3:06 सूर्यास्ताप्रमाणे आहे. त्या काळात आपल्याला सुगड पूजन करायचे आहे. सूर्याचा शनी राशीत प्रवेश असल्यामुळे शनीच्या देवळात जाऊन तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करा. शनी दोष खूप प्रमाणात कमी होणार असा हा आजच्या दिवसाला संक्रांत आली आहे. बालवकर्णावर तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा असून कुमारिका असल्यामुळे आहे. ती पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तिने हातात गदा घेतली आहे. मोती धारण केला असून कपाळावर केशरी टिळा लावलेला आहे आणि तिने वासा करता हातात जाईचे फूल घेतले आहे. सर्पजातीची असून दूध पित आहे. तिचे वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे, पण पाहत मात्र वायव्य दिशेला आहे. संक्रांत असल्या तरी एकादशी असल्यामुळे आज कोणते दान करावे ते महत्त्वाचे. अन्नदान करू नका. कोणत्याही ब्राह्मणाला अन्नदान करू नये. आज तुम्ही सर्वात महत्त्वाचे दान करा ते म्हणजे एखाद्या गरजूला उबदार असे कपडे, उनी कपडे द्या किंवा नवे भांडे दान करू शकता, नवे वस्त्र दान करू शकता. बांगड्या हळदी कुंकू घालत असाल तर बांगड्या हळदी कुंकू करू शकता, नारळ देऊ शकता. पण स्वतःचे वापरलेले कपडे चुकूनही दान करू नका. वापरलेलं तेल दान करू नका. सफेद मीठ आणि सफेद तांदूळ दान करू नका. धारदार वस्तू जसे चाकू सुरी असते. काही जण काय करतात, बटाटी सोलटणं असतं ते हळदी कुंकूला वाण म्हणून देतात. नाही, नका देऊ. तेही देऊ नका. आज सर्वात महत्त्वाचं आहे ते गाईला चारा घाला. नाही जमत आहे तर कुठच्या तरी गोशाळेत पैसे दान करा. पुण्य कालावधी जी आहे 3 वाजल्यापासून कठोर बोलणं, वाईट बोलणं, वादविवाद सगळं टाळा. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणून आपल्याला पिवळे वस्त्र धारण करायचे नाही. कपडे घालायचे नाही. बांगड्या, पिवळ्या वस्तू ज्या काय सगळ्या टाळायच्या आहेत ह्यावेळी संक्रांतीला. 15 तारखेला दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे. ज्याने उपवास केला आहे त्याने एकादशीचं पारण 7:15 ते 9:21 मध्ये करू शकतात. खूपच महत्त्वाचे जे दान आहे ते जरूर करा. कोणत्याही गरिबाला उनी कपडे दान द्या आणि शंकराच्या पिंडिकेवरती शुद्ध तूप वाहा. हे महत्त्वाचे दान तुम्ही करायचेच आहे. श्री स्वामी समर्थ.